वाघमारे, सरिता बिरकरे, शैलजा स्वामी आणि प्रशांत तिडके पाटील या चौघांनाही आपण सर्वांनी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावा अशी विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला अनेक भूमिका मिळाल्या. त्या भूमिका साहजिकही माझ्या पित्याच्या संस्कारांनी त्यांच्या विचारांनी प्रभावित आहेत. मुंडे साहेबांच्या चरणी अर्पित आहेत. पण मुंडे साहेबांनी जे संस्कार दिले त्याप्रमाणे माझ्या जीवनाच्या विचारांमध्ये फार मोठा प्रभाव आज आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे आऊ जिजाऊ यांचा आहे. आज जिजाऊ सृष्टीने पाहिली, कदमांच्या घरी पाहुणचार स्वीकारला आणि सुंदर अशी सृष्टी तिथे उभारली आहे. या देशामध्ये सर्वात जास्त जर आपण कुणावर प्रेम करावं तर ते आपल्या आईवर करावं आणि ती आई आहे आपली भारत माता. आपल्या मातेच्याही पलीकडे भारत माता असं म्हणून जे लढले त्यांच्यामुळे आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत. पण त्याही पूर्वी परकीय आक्रमणापासून आपल्या देशाला स्वराज्य स्थापनेची गरज आहे. या स्वप्नाचं बीजारोपण ज्या जिजाऊने केलं त्या पराक्रमी जिजाऊच्या चरणी मी नतमस्तक होते. मुंडे साहेबांच्या पश्चात मी संघर्ष यात्रा केली. त्या संघर्ष यात्रेची सुरुवात सिंदखेड राजा जिजाऊंच्या जन्मस्थानापासून झाली. कारण स्वराज्य हे नुसतं एकदा स्थापित करून चालत नाही, वेळोवेळी त्याचं बीजारोपण करावं लागतं आणि त्यासाठी त्या संघर्ष यात्रेत मी केले. आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी येथे गेले. नायगाव येथे त्यागी ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थानी गेले. रमाईच्या चरणी नतमस्तक झाले. छत्रपती शिवरायांचे जिजाऊंचा आशीर्वाद होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी समाजामध्ये एक धर्म कार्य करत आपल्या जीवनामध्ये उत्तम राज्यकर्त्या झाल्या. आणि आपण सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहोत त्या इथे स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने वावरत आहोत. हे आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा आपल्यावर फार मोठा एक उपकार आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आज बघितलं की हनुमानगडामध्ये स्वामीताईंनी भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी सांगितलं पती त्यांच्या बाजूच्या वावरात उभे म्हणजे चांगले जोडीने काम करायची संधी फार कमी लोकांना मिळते. तर तुम्हाला जोडीने महानगरपालिकेमध्ये काम करायची संधी आहे. पण त्यांनी जे विकास सांगितला आमच्या मंचावर उपस्थित आमच्या आमदार आमची छोटी बहीण म्हणायला हरकत नाही आमच्या श्रीजयाताई त्यांच्या नावात श्री आणि जय दोन्ही आहे. त्या श्रीजयाताई आमचे बंधू आमचे युवा मोर्चापासूनचे सहकारी आमचे खासदार गोपचडेजी मंचावर उपस्थित आमचे चारही उमेदवार डॉक्टर विकास कदम, अविनाश कदम, साहेबराव देवडे, रमेश घातक, व्यंकटेश साठे, संजय पाटील गातुळीकर, सुधाकर कदम, आकाश घातक हे सगळ्यांच्या साक्षीने सांगू इच्छिते की या नांदेड महानगरपालिकेचा विकास हा करण्यामध्ये हनुमानगड या भागामध्ये जो विकास या नगरसेवकांनी केला आहे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून आणि नवीन लोकांना आपण येणाऱ्या काळामध्ये विश्वास म्हणून येणाऱ्या आपण निवडणुकीमध्ये कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय केलं पाहिजे. आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मी म्हणलं की भारत मातेवर प्रेम करणं हे भारतीय जनता पार्टीच्या संस्कारातलं पहिला नियम. देशाच्या पुढे कोणी नाही अशा प्रकारची भावना असणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या देशामध्ये अनेक योजना सामान्य गरिबांसाठी केल्या, अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या. त्यांच्या संस्कारावर आमचे देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांच्या संस्कारावर हे काम करत आहेत. आज अशोकरावजी चव्हाण आमच्या सोबत आलेले आमची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हा जो संगम आहे तो मंगलमय संगम आहे आणि विजयाकडे येणारा संगम आहे हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिद्ध करायचं आहे. आज लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत. आता लाडक्या बहिणीचं काय सांगावं, तुम्ही साध्या सुद्धा बहिणी नाही. एखाद्या बहिणीला सांगितलं नवऱ्याला किंवा सासरच्यांना की माझ्या भावाला सांगितले म्हणजे तुझ्या भावाला कोण भाव राहिले. पण आता असं नाही, माझा भाऊ काही साधा सुद्धा नाही, मुख्यमंत्री आहे असं घंटाळी बाई सांगू शकते. आणि या बहिणी भेद नाहीये.
या बहिणीमध्ये कुठलाही जाती धर्माचा भेद नाही. माझ्या मुस्लिम बहिणी सुद्धा तेवढ्याच खंतवून सांगू शकतात की मी देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण. माझ्या हिंदू बहिणी सुद्धा तेवढ्याच खंतवून सांगू शकतात की मी देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण. याच्यामध्ये कुठल्या रंगाचा भेद नाहीये. ना पांढरा आहे, ना पिवळा आहे, ना निळा आहे, ना हिरवा आहे, ना भगवा आहे. हे सगळे रंग फक्त माणुसकीचे रंग आहेत आणि माता भगिनीच्या पाठीमागे आपली शक्ती उभं करणारं हे आमचं सरकार. माझं देशाचं आमचं सरकार, राज्याचं आमचं सरकार. या राज्याच्या प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातले मुख्य सगळे राज्य बघा. तुम्ही हरियाणा बघा, तुम्ही दिल्ली बघा, तुम्ही पण मध्य प्रदेश बघा, तुम्ही राजस्थान बघा, या सगळ्या राज्यांमध्ये तुम्ही बघा, गुजरात बघा, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आताच बिहारची निवडणूक पूर्ण गाजली, तिथे सुद्धा फार मोठ्या बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये त्या राज्यामध्ये अव्वल पक्ष कोणता असला तर भारतीय जनता पार्टी आहे. पण जर दिल्ली पासून गल्लीपर्यंत सगळीकडे जर भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे तर प्रभू श्रीरामाचं नाव घेतल्याबरोबर हजर होणाऱ्या अशोक रावजी चव्हाण यांचा दीर्घ अनुभव आहे. त्या टीमने विजय मिळवणार होते, पण विजय नुसता विजय मिळवून आतापर्यंत खूप विजय मिळवले. लोकांनी या देशामध्ये अनेक सरकार पाहिजे, या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक नेत्यांनी प्रमुख पद भूषवली, पण विकासाला केंद्रबिंदू मारून गरिबाचं कल्याण करणाऱ्या आमच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा इथे काम करतो तेव्हा गरिबाच्या कडे आमचा केंद्रबिंदू असतो, विकास हा आमचा केंद्रबिंदू असतो. आणि आता लोक कोणत्याही खुलताबाला बळी पडणार नाही, कुठल्याही भेदभावाला बळी पडणार नाही. लोक फक्त आणि फक्त विकासाकडे बघणार. तुमच्या घरात पाणी कोणी दिलं, तुमच्या दारात रस्ता कोणी दिला, तुमच्या दारातली नाली कोणी साफ केली, लाडकी बहिणीचा तुमच्यापर्यंत रेग्युलर पैसा पुरवणार सरकार कोणी हे डोक्यात आलं नाही त्या वर्षात कोणाच्या की लाडकी बहिणीला शक्ती दिली पाहिजे. हे ज्यांच्या मनातून उद्भवलेलं आहे त्यांच्या पाठीमागे जनता. आणि बघा, तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. मी असं ऐकलं परवा बैठकीमध्ये मुख्यमंत्री आपण बावनकुळे साहेब आले होते, बैठक घेत होते, की असे काही अपप्रचार आमच्या नगरसेवकांनी सांगितले की भाजपला जर मतदान केलं तर लाडकी बहीण बंद होईल. कसं होईल रे? कोणाचं सरकार आहे राज्यात माहितीच आहे, मान्य, पण मुख्यमंत्री कोण आहे? फडणवीस साहेब आहेत. जर कोण आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, ते नेता हा त्यांचा प्रवास आहे. मग जर मुख्यमंत्री जर स्वतः फडणवीस आहेत तर ही योजना बंद होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही या बोलताना बळी पडू. मी पर्यावरण मंत्री आहे, मी पशुसंवर्धन मंत्री आहे. मी आधी माझा परिचय ज्यांना नसेल त्यांना सांगेन, मी ग्रामीण विकास मंत्री राहिले, महिला बाल विकास मंत्री राहिले, रोजगार मंत्री राहिले आणि जलसंधारण मंत्री राहिले. या राज्यामधल्या ज्या योजना पूर्ण दुसऱ्या राज्यांनी ज्यांचं अनुकरण केलं त्या योजना डिझाईन करण्याचं भाग्य मला लाभलं. जलयुक्त शिवासारखी योजना केली, टँकर मुक्त जिल्हे केले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली, टीचरच्या ज्या ऑनलाईन ट्रान्सफर केल्या, भ्रष्टाचार मुक्त असे व्यवस्था केली. तर आता हे मला काम दिलेलं आहे. म्हणजे लोकांची सेवा करायची सोडून आता निसर्गाची सेवा करायची. का निसर्ग वाचला तर लोक वाचतील. त्यात तुमच्याकडे करोडो रुपये असले आणि हवेत ऑक्सिजन नसला तर तुम्हाला जगता येणार नाही. झोपडीतला माणूसही तडफडून मरेल आणि श्रीमंत भागातला माणूसही तडफडून मरेल. त्यामुळे त्या प्रदूषण मुक्त करायचं, नद्यांना, हवेला, आपल्या सगळ्या नदी नाल्यांना प्रदूषण मुक्त करायचं. मी तुम्हाला शब्द देते, मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली या नांदेडमध्ये आपण कचऱ्याच्या व्यवस्थापनावर खूप सुंदर प्रकल्प राबवू शकतो. आपण सर्वजण खासदार आमदारांनी पुढाकार घ्या. कचऱ्याचं व्यवस्थापन करून कचऱ्यापासून आपण ऊर्जा निर्माण करू शकतो. या नांदेडमधल्या कुठल्याही लाईट, स्ट्रीट लाईटचं बिल येणार नाही अशा प्रकारचा प्लॅन करू शकतो. 40% नांदेड हे पूर्ण कचऱ्यापासून जी ऊर्जा निर्मिती होईल त्या ऊर्जा निर्मितीवर चालू शकतं. हे आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीला लाईट बिलचा सुद्धा प्रॉब्लेम येणाऱ्या दशकभरामध्ये पूर्ण आपण संपूर्णपणे सोडवू शकतो. हे सगळे प्रश्न सोडवण्याची आमच्यामध्ये इच्छा आहे. पाहिलं, ये बाबा माझ्याकडे दुधाचा ग्लास येत नाही, तो उचलून आपल्याला हातात आणला. घोड्याला पाण्यापाशी नेता येतं, पाणी पाजवता येत नाही. तर मनामध्ये जर नेत्यांची इच्छा असेल तर हा देश अत्यंत विकसित असं शहर होऊ शकतं. नांदेडला एअरपोर्ट आहे, रेल्वेचं कनेक्शन आहे, उद्योग इकडे येऊ शकतात. मी सांगितलं पहिला उद्योग तर मीच तुम्हाला प्रॉमिस करते
कचऱ्यापासून ऊर्जा बनवणं हे फार मोठं काम भविष्य आहे. तुम्ही हायड्रो पॉवर म्हणजे पाण्यापासून ऊर्जा, किती पाणी वापरणार तुम्ही? लोकांना प्यायला पाणी तर पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या अणुऊर्जा बनवता. तुम्ही थर्मल पॉवर स्टेशन, हे कोळशापासून, जमिनीच्या गर्भातून किती कोळसा काढणार आहेत आपण? कोळशापासून उद्योग किती बनवणार आहे? त्याच्यामुळे होणारं प्रदूषण किती मोठं आहे. पण या सूर्यापासून, ज्याला काही टॅक्स लागत नाही, काही पैसा लागत नाही, फुकट बिचारे वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, त्यांच्या ऊर्जेतून आपल्याला ऊर्जा बनवते. जे आपण कचरा करतो, तो कचरा आपण एका डस्टबिन यार्डमध्ये ठेवतो, एवढा मोठा डोंगर तयार होतो, त्याचा दुर्गंधी येते, रोगराई पसरते. त्याच्यावर आता तंत्रज्ञान आले, मोठ्या मोठ्या देशातील तंत्रज्ञानाबरोबर टायअप करतोय. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा davosला जात आहेत, मोठी इन्व्हेस्टमेंट आणतायत, आणि हे सगळं होतं हे माझ्या नांदेडमध्ये होईल. जे मोठ्या महाराष्ट्रात होईल ते माझ्या नांदेडमध्ये होईल. माझं नांदेड म्हणते, याचाच अर्थ नांदेडच्या विकासाकडे प्रेमाने लक्ष द्यायचा माझा संकल्प. मी तुमचे प्रभारी झाले आणि तुमची निवडणूक झाली, नांदेड झळकून जाईल असं नाही, तर तुमच्या विकासासाठी, इथे आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांसाठी आपण मोठ्या प्रमाणात उद्योग उभारू शकतो, त्यांना स्वयं पूर्ण करू शकतो. खूप छान काम केलं. मगाशी स्वामींनी भाषणात सांगितलं, तुम्ही ते अभ्यासिका उभा केल्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मुलांना तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही सगळे स्ट्रीट लाईट्स केलेले आहेत. एखादा रस्ता तुमचा जर पाहिला तर असं वाटतं की आपण कुठेतरी मोठ्या शहरामध्ये आलोय. हे चित्र अजून चांगलं करू, पूर्ण नांदेड हे अत्यंत विकसित शहर करू, अत्यंत उज्ज्वल शहर करू, अशा प्रकारचा संकल्प आमच्या सगळ्यांचा आहे. आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे, आपण त्या सभेला सुद्धा सगळेजण निश्चित या आणि आपल्या शब्द सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आमचा या नांदेडच्या विकासाची जबाबदारी ही आमच्या खांद्यावर येऊ का नाही? फेकाफेकी करते असं वाटतंय का कुणाला? शब्द पूर्ण करणार हे गोपीनाथ मुंडेचे लेख आहे. आपला शब्द कधीच बोलणार. आमचं जीवन हे संकल्प आहे, हे सेवेचा यज्ञ आहे. मुंडे साहेबांनी दिलेलं व्रत आहे. मुंडे साहेब यांचं व्रत जगणं याच्यापेक्षा मोठं कुठलाही गोष्ट नाही. आपण आता मुंडे साहेबांच्या इथे चौक तयार केलाय, त्याचं आपण पूजन केलं. असे गावागावामध्ये प्रत्येक शहरामध्ये चौक आहे, मोठ्या मोठ्या महापुरुषांचे चौक आहे. मला अभिमान वाटतो तिथे एक छोटासा चौक माझ्या बाबांचा आहे. त्यांनी एवढं काम केलेलं आहे. ते मृत्यूला कवटाळलं त्यांनी, तरी 12 वर्ष झाले. कोणत्याही माणसाच्या मनात असं नाही वाटत की अरे मुंडे साहेबांमध्ये हे प्रॉब्लेम. मुंडे साहेब चांगला माणूस, कोणत्याही जाती धर्माचा माणूस होता, मुंडे साहेब चांगला माणूस. आता मला आठवतं मुंडे साहेबांच्या मृत्यूची जेव्हा बातमी टीव्हीवर आली, पहिला हार्ट अटॅक एका मुलाला आला, तो मुसलमान होता. एवढं प्रेम मुंडे साहेबांवर सर्व धर्माच्या लोकांना. मुंडे साहेब गेले हे सहन न झाल्याने कोरड्या आणि नदीमध्ये लोक उडी मारत होते, जीव द्यायचा प्रयत्न करत होते. तुम्ही विचार करा, एवढ्याशा खांद्यावर या सगळ्या लोकांच्या भावनेचं ओझं घेणं हे स्वार्थ असू शकतो का? आज रात्री 3 वाजता आले, परवा काल रात्री 2:30 वाजता आले, सकाळी उठून मी तयार आहे. नशामध्ये त्रास होतोय, डोळ्यामध्ये फटाका गेला. या कार्यकर्त्यांचं प्रेम मला काल डोळ्यात गरम फटाका, आता डोळा एवढा सुचला होता रात्री. सारखं कष्ट लोकांना सांगू वाटतं राजकारण सोपं आहे, पुढच्या पिढीला तर सहज मिळतं नाही. आमची तुलना सतत सांगितलं जा स्वराज्य स्थापन कर. काही होऊ शकत होतं, तलवार त्यांच्या छातीत येऊ शकत होती, पंचीची पर्वा त्यांनी केली नाही. जेव्हा माणूस व्रत धारण करतो तेव्हा त्याला कुठल्याही स्वार्थाची पर्वा होत नाही. आणि हे व्रत धारण करून आम्ही काम करत आहोत. स्वतःचा स्वार्थ म्हणून काही नाही. साहजिक आहे, परिवार आहे, परिवाराला आपल्याला चांगलं जीवन द्यायचं हे कर्तव्य आहे. पण हा परिवार फक्त आपलं लेकरू, आपला बहीण भावंड हे नाही हो. तुम्ही सगळे आमचा परिवार. ज्या दिवशी वंचित माणूस सुखी होईल, त्याचे लेकरं शिकतील, त्याचे लेकरं मोठे होतील, ते स्वतःला त्यांना रोजगार मिळेल, काही महिला आमच्या सक्षम होतील. बचत गटाची चळवळ, मी महिला मंत्री होते ग्रामीण विकास, बचत गट दिवाणी आणि फक्त 46,000 बचत गट होते. 4.5 लाख बचत गट तयार केले आणि संभाजीनगरला स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बचत गटांचा कार्यक्रम घेतला. बचत गटाची चळवळ मोठी 0% व्याजदराने बचत गटांना कर्ज तयार केले. श्रीयांनी तुम्ही पुढाकार घ्या. या नांदेडमध्ये सुद्धा बचत गटाची मोठी चळवळ आपण निर्माण करून या महिलांना नुसतं लाडकी बहीण नाही तर स्वतःच्या पायावर स्वयं रोजगार तयार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं. महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं
म्हणजे कुटुंब पूर्ण मोठं होणं असतं. एक स्त्री शिकली तर पूर्ण समाज शिकत असतो, सुशिक्षित होत असतो, कारण ती स्वतःसाठी खर्च करत नाही. मला सांगा बरं, लाडक्या बहिणीचे जे आलेले पैसे त्याच्यातून तुम्ही कोणी चांगली पैठणी किंवा काठापदराची साडी घेतली? सांगा बरं, घेतली का? सांगा बरं, एखादी अशी बहादर महिला आहे जिने मला पैसे मिळाले, 4-5 महिन्याचे पैसे मी जमा केले आणि सोन्याची नथ घेतली किंवा स्वतःचं गंठण जर जास्त सोनं टाकलं. आता मी म्हणणार नाही सोन्याचं गंठण घेतलं भाव बाबरे कठीण आहे, सोनं आपण पाहिलं तरी गाव फुटायला, पण सोन्याच्या गंठणावर थोडं जास्त पॉलिश सगळं केलं का तुम्ही? सांगा, काय केलं तुम्ही त्या पैशाचं? काय केलं? हे म्हणाले संसाराला लागले, ह्यांना देऊ नका. ह्याचा नवरा म्हणा, हा आले का तुझे हे बहिणीचे पैसे घेऊ नका, सरळ मुख्यमंत्र्याला फोन करा, त्याचं मला करा, मी त्यांना बोलते. पण ह्या पैशाचं तुम्ही काय केलं? मी सांगते काय केलं, खरं सांगते. पहिले तर तुम्ही लपवून ठेवलं, खरं सांगा. बायका आपले पैसे लपवून ठेवतात. त्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली गोपचरे साहेब, त्या माझ्या एका महिलेकडून एवढे पैसे यायला लागले बाहेर. ते नवरा म्हणतो, मी तुला जेवढं मागतो तेवढं कधी देत नाही, ते एवढे पैसे ठेवले कुठे? काय ठेवले हो बिचारी? संसारासाठी एक रक्ताचा एक थेंब काढते आणि म्हणून ते पैसे वाचून म्हणजे मोदीजींनी काय केलं, नोटबंदी केल्यावर महिलांचे 2.5 लाख रुपये त्यांनी सांगितलं जमा करा. त्यांना ते स्वातंत्र्य दिलं. या भारतातली महिला गुंज सोनं आणि ते एक नाणं जमवणारी महिला. आणि या महिलेकडे हे पैसे जमा झाले, क्या करते आपा? नया सलवार सूट खरीदते कि खुद के ऊपर खर्चा करते? नहीं. जब बच्ची को कोचिंग क्लास जाना होता है और पति बोलता है मेरे पास पैसे नहीं, तो ये आपा हमारी जो छोटे से कहीं रखे हैं गुलके के अंदर या सलवार सूट के दुपट्टे के अंदर जो पैसा रखा है वो निकाल के देती, बोलती जा बच्ची ये तेरी क्लास का फीस भरती. बरोबर आहे का नाही? एखादा नवरा कर्जाने बेजार झालाय, खर्च जमत नाही, सगळा फटलाय, चप्पल फटली. ही माझी माऊली जाते गावाच्या बाजारात एक दिवशी देवळातून येता आणि चांगली एक चप्पल घेते आणि नवऱ्याला हळूच ती फाटकी चप्पल काढून घेऊन ठेवते. हे घ्या, ती तुमच्यासाठी मी चप्पल आणि तुमच्या चप्पलला पोका पडले, 10 वेळा शिवताय. की माझी माऊली स्वतःसाठी नाही खर्च करत. खोकून सासूचा जीव चाललाय. कप सिरप काही परवडत नाहीये, 4-4 दिवसाला लागायले. नवरा गंभीर आहे, आता कप सिरप लागतंय, पुढच्या आठवड्यात संपलं झालं, बाकी संपली का? तुम्ही काळजी करू नका, मी आणून ठेवलेले आहे. त्याच्यासाठी दिले का तुम्हाला पैसे? पुन्हा अजून काय असते? माहेरचे खरं भाऊ आला घरी, काही जणी घरांच्या कात असते, कुंपाची चावी सासूकडे असते. भावाला कपभर चहा द्यावा, वाटीभर शिरा द्यावा. त्या माऊलीला स्वातंत्र्य नाही. आणती बाबा पाव किलो रवा, थोडंसं दूध, थोडंसं साखर आणि थोडंसं तूप घालून आपल्या भावाला वाटीभर शिरा करते. हे पण स्वातंत्र्य नाही की हो? स्वतःच्या घरात ज्या घराची तुम्ही स्वामिनी आहात त्याचा एक कोणी द्यायचा अधिकार सुद्धा या महिलेला नाही, तो तुम्हाला दिलाय देवेंद्र फडणवीसांच्या सरकार. स्वतःसाठी खर्च करत नाही. सगळे मी पण लपवून ठेवते पैसे आणि मला पण जमवून मग आपल्याच घरच्यांसाठी आपण खर्च करतो. मुलाच्या वाढदिवसाला त्याला एखादी भेट देतो, आपल्या आईला काहीतरी देतो. बाहेर जावं वाटलं तर आता 50% नाही, आता तुम्हाला फ्रीज. बरोबर की नाही? आणि हे सगळं तुमच्यासाठी केलंय. तुम्ही स्वावलंबी व्हा. ते आता करायची गरज आली ना. नाही तर जुन्या अध्यात्म तुम्ही पुराण भागवत सगळं ऐका. शक्ती समाज चालवतो. तुम्ही शक्ती, ज्या शक्तीशिवाय शिव देखील शव आहे. बरोबर आहे? ती शक्ती चालवत होती. तुम्ही कधी बघितलं का की लक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली यांच्यामध्ये कोणी लुडबुड केली आहे? एक युद्ध करत होती, एक संचलन करत होते, ती विद्यादान करत. आता ह्यांचं मंत्रालय फिक्स होत, त्यांचं कर्तव्य फिक्स होतं. पण नंतरच्या काळात स्त्रियांना दाबण्याचं काम सुरू. स्त्री शिकू शकत नाही, स्त्री नोकरी करू शकत नाही, स्त्री गोशात राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या स्त्रीच्या गुणांना बांधून ठेवण्यासाठी झाल्या. आता एक गोष्ट परत एकदा त्यांना मुक्त करून त्या शक्तीचं हे युग आहे. मी प्रत्येक सभेत गेल्या काही दिवस झाले सांगते की हे कलियुग आहे. सतयुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापरयुग झालं. सतयुगात माणसं चांगले होते, त्रेतायुगात राक्षस प्रभू रामाने संपवले, द्वापरयुगात श्रीकृष्णाने भगवद्गीता आपल्याला तरी कर्माचा सिद्धांत दिला. पण आता आलाय कलियुग आणि कलियुग फार वाईट आहे बाबा.
कलियुगात लेकरं बापाला विचारत नाही, मुलं आईला नाही विचारत, सासूला घालून देतात, सुनेला लोक उंड्यासाठी मारतात. हे कलियुग आहे. आणि ह्या कलियुगामध्ये आपल्याला एक मध्ये युग येतं, ते शक्तियुग आहे. आणि ते शक्तियुगच कलियुगाला तारू शकतं. आणि त्यामुळे हे शक्तियुग आहे. म्हणून स्त्री ही आता प्रत्येक गोष्टीची सूत्रधार राहणार आहे. आणि स्त्री ही प्रत्येक गोष्टीचा केंद्रबिंदू आहे. आज मी एवढं स्त्रियांवर भाषण करते, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पुरुषांनो. कारण ह्या तुम्हाला मतदान करून ह्या तुमचा संसार चालवून हे सगळ्या जागाला चालवत आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त संख्येने असणाऱ्या स्त्री इथे उपस्थित माझ्या माऊल्या, माझ्या बऱ्याच सभा असतात रात्री बेरात्री, आणि खूप 1000-5000 माणसं असतात. मी एकटीच असते त्याच्यात. आणि मी भाषण देते, ते म्हणते काही वाढीन आली, अमुक आली, तमुक आली. पण जेव्हा मी अशी एक सभा बघते जिथे रंगीबेरंगी साड्या असतात, छान छान रंगाचे बुरखे असतात, डोक्यावरून बदल घेतलेले असतात, सलवार सूट आणि उघड्या स्त्रिया असतात, तेव्हा मला खूप आनंद होतो, मला खूप शक्ती मिळते. आणि मी त्या शक्तीला आव्हान करते, या शक्तीने कमळावर विराजमान व्हावं, या शक्तीने महालक्ष्मीचं रूप घ्यावं आणि या नांदेडचा विकास करावा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या चारही उमेदवार म्हणजे दयानंद नागमारे, सरिता बिरकले, शैलजा स्वामी, प्रशांत बिरगे यांना प्रचंड मताने विजयी करावं. आणि मला श्रीजयनी माझं वाढवलंय आता रोड, त्यांनी सांगितलं त्यांचा पायगुण चांगला आहे, कृपा करून माझ्या पायगुणावर गडबड करू नका. आणि पायगुण आणि गुण दोन्ही चांगला आहे. तुम्ही निवडून द्या, गुलाल लावायला इथे येईल आणि तुमच्या सर्वांच्या विकासाच्या पाठीमागे मी सक्षमपणे उभे आहे एवढा शब्द देते आणि माझ्या वाणीला विराम देते. तर कोण कोण आम्हाला आमच्या या भाषणाला, आमच्या आव्हानाला सहकार्य करणार तुझे हात वर करा बरं, हात वर करा बरं, हाताच्या मुठी वळा बरं आणि जोरात माझ्या बरोबर घोषणा द्या.